नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। बातमी ठाण्यातली आहे। बोगस फ्रंटलाईन वर्कर लस प्रकरणी आता पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेले होते। या समितीने चौकशी करून आता अहवाल दिलेला आहे। सेलिब्रिटींनी बोगस कार्ड दाखवून लस घेतलेली होती। चौकशी अहवालात काही धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। एकूण 21 धनाढ्यांच्या मुलांनी ही लस घेतलेली होती। या मुलांनी सुपरवायझर, अटेंडंट यांची ओळखपत्र बनवून घेतलेली होती। ओळखपत्र देण्यासाठी पैसे घेतल्याचा देखील संशय आता व्यक्त होतोय। बोगस कार्ड बनवून काही सेलिब्रिटींनी, धनाढ्यांच्या मुलांनी कोविड लस घेतल्याचा धक्कादायक प्रकार या चौकशीमधून आता उघडकीला आलेला आहे। लसीसाठी हे सगळे बोगस फ्रंटलाईन वर्कर्स बनून गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी तिकडे जाऊन लस घेतलेली होती। 19 मुलांना सुपरवायझर आणि अटेंडंटचं ओळखपत्र बोगस पद्धतीने मिळालेलं होतं। हे ओळखपत्र देण्यासाठी पैसे घेतले गेल्याचा देखील संशय व्यक्त होतोय। ठाण्यामधलं बोगस फ्रंटलाईन वर्कर लस प्रकरण आता काही धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत। समितीनं चौकशी करून या संदर्भातला अहवाल दिलेला आहे। पालिका आयुक्तांनी हे चौकशीचे आदेश दिलेले होते। काही सेलिब्रिटींनी बोगस कार्ड्स बनवून लस घेतल्याचं चौकशीच्या अंती आता स्पष्ट झालेलं आहे। तब्बल 21 धनाढ्यांच्या मुलांनी ही लस घेतलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, या चौकशीमधून काही धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, एकीकडे राज्यामध्ये लसीचा तुटवडा आहे। अनेक लोकांना म्हणजे 45 वर्षाच्या वरती जे आहेत, वयाच्या वरती जे आहेत, त्यांना अजूनपर्यंत लस मिळाली नाही आहे। मात्र 18 ते 44 आणि जे खरेच फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांची या सगळ्या गोष्टींमुळे तारांबळ होते, त्यांना लस मिळू शकत नाही आहे। आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी लस घेण्याकरता लांब ते लांब रांगा लागलेल्या आहेत। लोक उन्हात उभी राहत आहेत। 10 वाजताचं लसीकरण केंद्र सुरू होणार असेल तर पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 3 वाजल्यापासून तिथं रांग लावली जाते आणि असं असून सुद्धा अनेकांना लस मिळत नाही आहे। लसीचा साठा हा खूप कमी प्रमाणात येतोय। पण हा जो प्रकार समोर आला आहे, यामध्ये 21 जणांनी बोगस ID कार्ड बनवून त्या ठिकाणी लस घेतल्याचं चौकशीच्या म्हणजे जी समिती स्थापन केली होती त्या समितीच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। याच्यामध्ये 19 जे आहेत ते धनाढ्यांची मुलं आहेत, तर 2 जे आहेत ते सेलिब्रिटी आहेत। पहिलं एक सेलिब्रिटी जे आहे मीरा चोप्रा, हिचं नाव समोर आलेलं आहे, तर दुसरा सेलिब्रिटी नेमका कोण आहे ह्याचं नाव अजून समोर आलेलं नाही आहे। हा अहवाल जो आहे तो आज 12 वाजेपर्यंत आयुक्त जे आहेत त्यांना टेबल केला जाणार होता, आयुक्तांना सुपूर्द केला जाणार होता आणि त्यानुसार या अहवालामध्ये हे देखील म्हणण्यात आलेलं आहे की या 21 जणांची लस घेतलेली आहे, या 21 जणांवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा। कारण सध्या महामारीचा काळ आहे, आणीबाणीची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारी यंत्रणांना फसवणं, त्यांचा लाभ घेणं आणि लाभार्थी नसताना त्या ठिकाणी लस घेणं, या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींच्या अनुषंगे या सगळ्या 21 जणांवरती गुन्हा दाखल करावा अशी एक सूचना देखील या अहवालात करण्यात आलेली आहे। म्हणजे अतिशय धक्कादायक आहे। फक्त बोगस ID कार्ड बनवूनच नाही लस घेतलेली आहे, तर जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी हे बोगस ID कार्ड बनवण्याकरता लाखो रुपये दिल्याचं देखील या अहवालात म्हटलेलं आहे। त्याची वेगळी चौकशी करणं गरजेचं आहे। यानुसार एक समिती स्थापन करून किंवा पोलिसांकडे प्रकरण सुपूर्द करावं अशा शिफारशी देखील यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। अजित, या धनाढ्यांची ही मुलं नेमकी कोण आहेत? काही नावं यामध्ये समोर येताना दिसत आहेत का? चौकशी अहवालामध्ये याचा काही उल्लेख केला गेलाय का? नावं अजून समोर आलेली नाहीत, कारण का अहवाल जो आहे तो नुकताच आता जो आयुक्त त्यांच्याकडे सुपूर्द केला जाईल। त्यामुळे नेमका याच्यामध्ये कोण आहेत आणि किती जणांचा समावेश आहे हे स्पष्ट झालेलं आहे, पण त्यांची नावं काय आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। लवकरच ती देखील समोर नावं जी आहेत ती देखील समोर आणली जातील। पण जर आपण पाहिलं पूर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये तर जी धनाढ्यांची मुलं आहेत त्यांनी पैसे देऊन बोगस ID कार्ड म्हणजे एखाद्या अटेंडंटचा किंवा सुपरवायझरचा महिन्याभराचा पगार जेवढा असेल तेवढा यांचा रोजचा खर्च असतो आणि हे धनाढ्याची मुलं जी आहेत यांनी सुपरवायझर आणि बोगस अटेंडंट यांची I कार्ड बनवून लस घेतलेली आहे। म्हणजे साधारणपणे हा सगळा प्रकार जो सुरू आहे यामुळे सामान्य लोकांचं नुकसान होतंय, सामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पण धनाढ्यांची मुलं जी आहेत ती पैसे देऊन बोगस I कार्ड बनवून त्या ठिकाणी लस घेत आहेत। कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण का या सगळ्या गोष्टींमुळे फ्रंटलाईन वर्करला देखील लस मिळणं आता कठीण होऊन बसलेलं आहे।
फक्त ठाण्यात नाही, मुंबई असेल, पुणे असेल, सर्व ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. ठाण्यामध्ये मात्र हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे लोकांचं लक्ष येतं आणि ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर जर तुम्ही लक्षात घेतलं की ह्याच्यामध्ये लस घेण्याकरता जे आय कार्ड बनवलं होतं त्याच्याकरता पैसे देण्यात आलेले आहेत, म्हणजे हा किती मोठा काळा बाजार आहे किंवा हा किती मोठा गुन्हा आहे हे देखील यावरून स्पष्ट होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी कठोर आदेश द्यावेत अशीच मागणी आता केली जाते. अजित, आणखी जर सखोल चौकशी केली तर आणखी काही नावं समोर येऊ शकतात का? त्याबद्दल नेमकं काय समजतंय? ज्या समितीने हा अहवाल तयार केलेला आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांचं हेच म्हणणं आहे की ही फ्रंटलाईन म्हणजे प्राथमिक ही नावं समोर आलेली आहेत. अशी अनेक नावं आहेत ज्यांनी बोगसरित्या लस घेतलेली आहे, बोगसरित्या हा सर्व प्रकार केलेला आहे. बरेचसे अशी लोक आहेत की ज्यांच्या काही ओळखीची लोक आहेत त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून फ्रंटलाईन वर्करचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि ते सबमिट करायचं. मुळात ज्यावेळी अशा पद्धतीची लोक जेव्हा येतात त्यांची शहानिशा करणं गरजेचं असतं. त्यांनी त्यांचं आय कार्ड वगैरे सगळं गरजेचं असतात. पण आपण ह्या प्रकरणात बघितलं तर मीरा चोप्राचं आय कार्ड देखील बनवलेलं आहे, या 21 जणांचं आय कार्ड बनवलेलं आहे. असे अनेक मंडळी आहेत ज्यांचं आय कार्डच बनवलं नाही पण त्यांना लस दिली गेलेली आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या म्हणजे जी लस दिली जाते विशेष करून फ्रंटलाईन वर्करना 48 ते 44 या वयादरम्यान त्यांच्याकरता विशेष यंत्रणा काही तयार केली पाहिजे जेणेकरून असे बोगस प्रकारे घडणार नाहीत. अजित, या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात होती. कारवाई नेमकी कशा पद्धतीची केली जाईल, स्वरूप नेमकं त्याचं काय असेल याबद्दलची काही स्पष्टता कळली आहे का? समितीने त्यांच्या अहवालामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की हा सगळा प्रकार जो आहे हा अतिशय धक्कादायक असून यामध्ये पैसे घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते पोलिसांकडे चौकशी करता सुपूर्द करावं. त्याचबरोबरीनं ज्या लोकांनी ही सगळी लस घेतलेली आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. जर फौजदारी गुन्हा दाखल केला तर ही धनाढ्यांची मुलं जी आहेत ज्यांना परदेशात त्या ठिकाणी जाता येणार नाही, कारण का फौजदारी गुन्हा हा गंभीर गुन्हा असतो. या काळामध्ये अशा पद्धतीचं गुन्हा करणं त्यातल्या आणखीन गंभीर आहे. त्यामुळे विविध कलमं जी आहेत ती यांच्यावरती येतील आणि यांच्यावरती त्या ठिकाणी लावली जातील. त्यामुळे हे धनाढ्य जे आहेत यांनी एक केलेली चूक जी आहे यांना खूप महागात पडू शकते. त्यामुळे आता नेमकं आयुक्त जे आहेत ते कशा स्वरूपाचे आदेश देतात त्याकडे देखील पाहावं लागेल. अजित, जे आता हे सगळे जे 21 धनाढ्यांची मुलं आहेत बोगस पद्धतीनं ज्यांनी ही लस घेतल्याचं उघडकीला आलंय, फक्त त्यांनी शासकीय केंद्रांवर, पालिकेच्या केंद्रांवरच लस घेतली आहे का यामध्ये खासगी केंद्रांवर लस घेतलेल्याची देखील प्रकरणं उघडकीला आलेली आहेत? ही प्राथमिक प्रकरण जे आहे हे फक्त शासकीय केंद्रांवरती म्हणजे महानगरपालिकेने ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केलेली आहेत त्या ठिकाणी लस घेतल्याचं सांगितलं जातंय. खाजगी जे आहे तो डेटा जो आहे तो पालिकेकडे येत नाही किंवा खाजगी ज्या ठिकाणी लसीकरण सुरू असतं त्याची माहिती जी आहे ती विशेष करून पालिकेकडे नसते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हे जे प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती कदाचित कळणार नाही. आणखी काही नावं यामुळे उघडकीला येऊ शकतात.